मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म काहींचे पेंडिंग असतील तर काहींचे इन रिव्ह्यूमध्ये असतील तर काहींना अप्रूव्हलसुद्धा आलेलं असेल। जर ज्यांना अप्रूव्हल आलेलं आहे त्यांच्यासाठी तर काही मोठी विशेष गोष्ट नाही आहे, कारण की त्यांचे पैसे येऊनच जातील, कारण की त्यांना प्रॉपरली अप्रूव्हल आलेलं आहे, त्यांचे पैसे येणार सप्टेंबर महिन्यामध्ये। पण ज्यांचे फॉर्म त्यांनी भरलेले असून आतापर्यंतसुद्धा त्यांचे पैसे आले नाहीत किंवा मग त्यांना अप्रूव्हलचा मेसेजसुद्धा आला नाही, त्यांनी ही 2 कामं लगेच करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला 4,500 रुपये मिळू शकतात। अन्यथा 4,500 तुम्हाला मिळणार नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर हा जो व्हिडिओ आहे हा माझ्या भगिनींसाठी आणि मातांसाठी आहे ज्यांना अजूनही त्यांचे पैसे आलेले नाही आहेत। तर तुम्हाला 4,500 रुपये मिळतील, पण तुम्ही जर ह्या 2 गोष्टी केल्या तरच मिळतील। तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते जे मी सांगत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून तशाच प्रकारचं तुम्ही करायचं आहे। त्याच वेळेस तुम्हाला ते 4,500 रुपये मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला 4,500 रुपये भेटणार नाही आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका। चला तर जाऊया आपल्या व्हिडिओकडे। तर हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले आहेत। आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यात या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात थेट 4500 रुपये डिपॉझिट होणार आहेत, म्हणजे 4,500 डिपॉझिट होणार आहेत। 31 जुलैनंतर ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्या खात्यात ध्यानपूर्वक लक्ष देऊ नका, मी काय सांगत आहे त्यावर ध्यान द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय काम करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर हे बघा, ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। ध्यान देऊन ऐका, 31 जुलैनंतर 31 जुलैच्या नंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता ऑगस्ट, जुलै आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे 45 ते 4,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील। तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत, तुम्ही समजून घ्या, जुलैच्या अगोदरसुद्धा, तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये जमा होणार आहेत। आता लक्ष द्या, जुलै महिन्याच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरले होते, जुलै महिन्याच्या अगोदर म्हणजे 31 जुलैच्या अगोदर त्यांना 3,000 रुपये आलेले आहेत, त्यांचे मंजूर झालेले होते तर त्यांना 3,000 रुपये आलेले आहेत, पण आणि त्यांना आता सप्टेंबर महिन्याचे फक्त 1,500 रुपये येतील। पुढे बघा, आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे या महिलांनी सतर्क व्हायला पाहिजे। म्हणजे काय, तर ज्यांनी जुलै महिना पूर्ण, ऑगस्ट महिना पूर्ण, दोन्ही महिन्यात ज्यांनी अर्ज भरलेले आहेत आणि मंजूर व्हायचे आहेत म्हणजे त्यांना अप्रूव्हल आलेले नाही आहेत, त्यांनी काय करायचं आहे, त्या महिलांनी आता लक्ष देऊन ऐका। तर आता हे बघा, आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या महिलांना आता अर्ज नियमित तपासावा लागणार आहे। त्या अर्जावर काय उत्तर येते, जर तुम्हाला रिसबमिटचा पर्याय दिलेला असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं आहे। ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे। म्हणजे काय की तुम्हाला आता तुमचा अर्ज मंजूर व्हायचा असेल तर तुम्हाला आता सुरुवात झालेली आहे, अर्ज मंजूर करणं चालू आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे फॉर्म चेकिंग करायचं आहे, तुमचं स्टेटस चेक करायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला नेमकं तिथं काय उत्तर देण्यात येत आहे। तुम्ही कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल, कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्र स्पष्ट दिसत नसतील, तुम्ही जे फोटो कॉपी किंवा झेरॉक्स काढता ते स्पष्ट नसेल, अशी अनेक कारणांमुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिला जातो। त्यानुसार तुम्ही अर्ज पुन्हा भरून सबमिट करायचा आहे। म्हणजे बघा, तुमचा जर फोटो क्लिअर निघाला नसेल, एखादा कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल
किंवा कागदपत्र स्पष्ट झेरॉक्स किंवा कोणताही कागदपत्राचे जे फोटो आहे ते पूर्णपणे क्लिअर निघाली नसेल, तर अशा अनेक कारणांमुळे तुमचा फॉर्म जो आहे सबमिट करायचा पर्याय दिला जातो पुन्हा, म्हणजे रिसबमिटचा तुम्हाला ऑप्शन येते तिथं. म्हणजे तुम्ही तुमचा जो कागद काही चुकला असेल तर ते तुम्ही दुरुस्ती करून पुन्हा रिसबमिट करायचं आहे. आता बघा, हे तर झालं ज्यांचे अर्ज मंजूर नाही त्यांच्यासाठी झालेलं आहे, कारण की त्यांना चेकिंग वारंवार करावीच लागणार आहे की त्यांचे रिव्ह्यूमध्ये काय आहे, पेंडिंगमध्ये काय आहे असे दाखवण्यात येत आहे. तर काय कारण आहे हे त्यांना चेकिंग करावंच लागणार आहे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले नाही त्यांच्यासाठी. पण ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनीसुद्धा आता एक महत्त्वाचं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. हे बघा, जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचे कारण आहे. म्हणजे तुम्हाला काळजी तेव्हाही घ्यावी लागणार आहे, कारण तुमचे बँक अकाउंट अर्जात जे भरलेले आहे ते बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे. जर आधारची लिंक बँक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. तर तुम्हाला आधार सीडिंग जे नंबर तुम्ही तुमच्या बँकेचा ज्या तुमच्या फॉर्मसोबत जोडलेला आहे त्या बँकेचं आधार सीडिंग तुमचं झालेले आहे की नाही ते तपासणं गरजेचं आहे. ते जर झालेलं असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत 4,500 रुपये, अन्यथा तुम्हाला 4,500 रुपये मिळणार नाहीत. हे लक्षात ठेवा. आता आधार कार्ड सीडिंग कसं बघायचं असते, कसं चेक करायचं असते मोबाईलवरूनच घरच्या घरी, त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो बघू शकता. तर तुम्ही हे असं चेकिंग करू शकता. किंवा जर सीडिंग नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन आपलं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. तसं तर मोबाईलवरून सुद्धा होते, पण तिथून जर नाही झालं, कारण की आता तिथं 4-5च बँकांचं ऑप्शन येत आहे आपलं आधार सीडिंग करण्यासाठी. तर तुमची जर त्यामधली बँक असेल कुठली त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. जर तिथं तुमची बँक असेल तर तुम्ही मोबाईलवरून सुद्धा आधार सीडिंग करू शकता. आणि जर तुमची बँकचे ऑप्शन नसतील त्यामध्ये तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग करून घ्या. आणि तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो बघा आणि आपलं आधार सीडिंग करून घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला मला नक्की कमेंट्समध्ये कमेंट करा. तुमची कोणती प्रॉब्लेम असेल किंवा मग तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात तर मला कमेंट नक्की करा. भरभरून कमेंट्स करा आणि भरभरून लाईक करा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देणार आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार. मला आता काही दिवस झाले थोडा बिझी असल्यामुळे तुमच्या कमेंट्सवर मी व्हिडिओ बनवला नाही, पण आता याच्यानंतर मी व्हिडिओ बनवणं चालू करणार आहे. तर तुम्ही नक्की कमेंट्स करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.